विकास का भ्रम देने वालों को माए बाप जनता अवश्य उनको सबक सिखाएगी। किसी ने कितना विकास किया है यह आंखों के सामने दिखता है। रामदास पाटिल सुमथन कर गोरेगांव में 1200 घरों को नियाकुल करने के लिए विशेष प्रयास करेंगे। हिंगोली विधानसभा के लिए चुनाव प्रचार बड़े पैमाने पर चल रहा है और देखा जा रहा है कि हिंगोली विधानसभा में कुल 23 उम्मीदवार भी अपनी प्रतिष्ठा दांव पर लगा रहे हैं। रामदास पाटिल सुमाथंकर ने स्वतंत्र उम्मीदवारी दाखिल की है और 4 नवंबर से चुनाव प्रचार शुरू कर दिया है। कई पार्टियां मतदाताओं तक पहुंचने की कोशिश कर रही हैं। प्रचार अभियान का आज 8वां दिन है और 20 नवंबर को मतदान होना है। उन्होंने नुक्कड़ सभा कर कहा है कि वे 100% विधायक बनेंगे और गोरेगांव के विकास के लिए वे लोगों का आशीर्वाद भी मांग रहे हैं। और एक बार फिर पढ़े लिखे उम्मीदवार विधानसभा पहुंचे ताकि वे अपनी बात रख सके। सभा में आम जनता की आवाज ताकि माई बाप के लोग किसी के बहकावे में न आए और 20 नवंबर को कपाट चुनाव चिन्ह का बटन दबाकर जीतने का आग्रह किया गया है। चुराशी या ठिकाणी निर्माण झालेली आहे। निवडणुकीत आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। ज्याला जनता स्वीकारते तो दिग्गज असतो। त्यामुळे जनतेने यांना आता नाकारायची वेळ आलेली आहे। तुम्ही या ठिकाणी लवजी शक्तीनगरमध्ये पाहताय साधारणतः 1100 सव्वा 1100 घरं या ठिकाणी विस्थापितांची आहेत। गोरगरीब दलित समाजातले घरं आहेत। कित्येक वर्ष झाले या ठिकाणी तुम्ही पहा यांचा रेग्युलरायझेशनचा प्रश्न असेल, यांच्या घराच्या पाण्याचा प्रश्न असेल, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे आणि लक्ष द्यायला त्यांना रेग्युलराइज करायचं कसं हेच मुळात कळत नाही आहे। त्यामुळे जो गरिबांचं काम करत नाही आहे तो दिग्गज असतो असं मला वाटतच नाही आहे। दिग्गज असा असतो की त्या नेत्याच्या मागे जनाधार असतो। दिग्गज नेता म्हणजे त्या नेत्याच्या मागे गोरगरिबांचे आशीर्वाद असतात। दिग्गज नेता म्हणजे तो लोकांची कामं लोकांच्या दारात जाऊन करतो तो नेता म्हणजे दिग्गज असतो। ज्यांनी वर्षानुवर्षे या विस्थापित लोकांना गरीब लोकांना या अडचणीच्या ठिकाणी ठेवले आणि नंतर प्रशासनाच्या बळाचा वापर करून अतिक्रमण तोडण्याचं ज्यांनी महापाप केले यांना दिग्गज कशासाठी म्हणतायत। माझी लढाई त्यांची नाहीच आहे। माझी लढाई आज 2 नंबरच्या उमेदवारापेक्षा कोसो दूर आहे। जो गरिबांचा नाही झाला, जो या लोकांचे नाही झाले, ज्यांनी या लोकांसाठी न करता स्वतःचे घरं भरले, ज्यांनी स्वतःचे बंगले बांधले, ज्यांनी स्वतःच्या जमिनी घेतल्या, ज्यांनी मोठ्या मोठ्या याच्यातून प्रवास केले, पण अशा लोकांना दिग्गज म्हणणं म्हणजे काही योग्य नाही आहे। आणि या विधानसभेमध्ये माझी लढाई हे जनता जनार्दन मायबापांनी ठरवलेलं आहे की यावेळी त्यांच्यातलं लेकरू मला निवडून देण्यासाठी त्यांनी मनातून ठरवलेलं आहे। त्यामुळं तुम्ही या ठिकाणी बघता यांना माणसं एखाद्या सभेला पैसे लावून माणसं आणावं लागतात।